तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोकणातले आमदार आणि नेते यांची बैठक पार पडली। बैठकीला महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, निलेश राणे, मंत्री भरत गोगावले आणि विकास गोगावले उपस्थित होते। कोकणाची जागा राष्ट्रवादीला गेल्यानंतर सर्व आमदारांशी आणि नेत्यांशी उपमुख्यमंत्र्यांनी चर्चा केली आहे। शिवसेनेच्या आमदार आणि नेत्यांनी युतीधर्म पाळावा अशा सूचना एकनाथ शिंदेंनी केल्या। उद्या अनिकेत तटकरेंचा उमेदवारी अर्ज भरायला शिवसेनेचे आमदारही उपस्थित राहणार आहेत। एकीकडे शिंदेंनी युतीधर्म पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत, तर दुसरीकडे भरलेले फॉर्म हे 4 तारखेपर्यंत मागे घेऊ नका अशाही सूचना दिल्या आहेत। त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत चर्चा सुरूच राहण्याची शक्यता आहे। अंतिम चर्चा झाल्यानंतर उमेदवारीबाबत निर्णय घेऊ असं शिंदेंनी बैठकीमध्ये वक्तव्य केलं आहे। सूत्रांकडून ही माहिती मिळते। तर शिंदेंसोबतच्या बैठकीनंतर आमदार महेंद्र दळवींनी प्रतिक्रिया दिली आहे। कोकणातील सर्वाधिक संख्याबळ असल्यामुळे ही जागा शिवसेनेलाच मिळावी अशी आग्रही मागणी दळवींनी केली आहे। शिंदे साहेबांना वस्तुस्थिती आम्ही सगळं सांगितलं की कोकणामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये आपण सर्वाधिक मताधिक्याने असल्यामुळे त्या ठिकाणी ही उमेदवारी शिवसेना मिळाली पाहिजे अशी आग्रही मागणी केली। त्यांनी सांगितलं की अजूनही या संदर्भात चर्चा सुरू आहे, कारण प्रत्येक ठिकाणी जरी युतीच्या असताना वाटप झालं असेल प्रत्येक ठिकाणी काही लोकांनी त्याच्यात फॉर्म भरायचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे उद्याचा शेवटचा दिवस असल्याकारणाने उद्या जे फॉर्म भरतील त्यानंतर 2 आणि 3 तारखेला या संदर्भात चर्चा होईल। 4 तारखेला फॉर्म विड्रॉलचे दिवस आहे, तर या दिवसावर आपल्या सगळ्यांना वाट बघावी लागेल। आम्ही परवा जाऊन तुम्ही बघितलं की सगळ्या मीडियासमोर आम्ही अर्ज दाखल केला आहे। तो आमचा अधिकार निश्चित आहे, कारण शिवसेना दिला जनाधार आहे। कदाचित उद्या बरेचसे चिरंजीव देखील भरतील। ही प्रक्रिया आहे। उद्याच्या दिवसापर्यंत प्रत्येकजण इच्छेप्रमाणे आपला तो फॉर्म भरणार आहे। पण 2 आणि 3 तारखेला मग महायुतीचे वरिष्ठ नेते, मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, याच्यामध्ये संवाद चर्चा होऊन मग कुठली सीट कोणाला द्यायची आहे ही चर्चा झाल्यानंतर उमेदवारी फायनल होईल। पण आज काही लोक उगाच कपाळाला बाशी म्हणून सांगतात की आम्हाला उमेदवारी मिळाली, असं अजिबात नाही आहे।